थँक्यू जीसस, हालेलुया. धन्यवाद ईशू. या आपले पवित्र हात स्वर्गाकडे उंच करूया प्रियांनो. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. आपल्या जीवनाचा पूर्ण ताबा प्रभूच्या हाती सुपूर्द करूया प्रियांनो. आज रात्री तुमच्या इच्छेने तुम्ही इथं आलेले नाहीत, माझ्या देवाने तुम्हाला इथं आणलंय. तो तुम्हाला आज रात्री रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. आजची रात्र काहीतरी विशेष गोष्टी घडणार आहेत. समर्पित होऊया प्रभूच्या चरणाशी. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईशू. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू महान, परमपित्याचे तू वरदान. सांत्वन करता तू महान, परमपित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला आमुचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय प्रभुला सन्मान. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय येशूला सन्मान. पवित्र आत्मा देव सनातन, पवित्र आत्मा देव सनातन, तुझला मुचे वंदन घे. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. धन्यवाद, 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 धन्यवाद ईशू. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या स्वर्गीच्या देवा, ज्या नावाने आम्हाला बंधनातून सोडवलं, जे नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव आहे, ज्या नावात उद्धार आहे, ज्या नावात शांती आहे, ज्या नावात आरोग्य आहे, ज्या नावात स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे, जे नाव सर्व नावांपेक्षा उच्च नाव आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात हे पित्या आम्ही तुझ्या चरणाशी लीन आणि नम्र अंतकरणाने येत आहोत. आज रात्री प्रभू आपल्या पवित्र वचनाद्वारे आमच्या अंतकरणाची पकड घे. आमच्याशी बोल, तुझं बोलणं आम्हाला कळण्यासाठी प्रत्येकाला तुझा पवित्र आत्मा दे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीने हे स्थान भरून जाऊ दे. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने प्रत्येकाला उत्साही आणि उत्स्फूर्त कर. आमच्याशी बोल, तुझं बोलणं आम्हाला कळू देत प्रभू. आज रात्री आमचा विश्वास आहे प्रभू, ओठ माझेत पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे. स्वर्गीच्या देवा, तुझ्या वाणीने, तुझ्या शब्दाने आमची भेट घे.
एहेजकेलच्या मुखातून संदेश वधवून घेतलास आणि मेलेल्या अस्थींमध्ये जीवन आलं. शुष्क अस्थीची खोरे जे जीवनाचं खोरं बनलं प्रभू, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आज रात्री आम्ही प्रार्थना करत आहोत. सांगलवाडीमध्ये तेच रिवायवल आम्ही डिक्लेअर करतो. येशूच्या नावात आज रात्री तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे संजीवन येऊ दे. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने तू प्रत्येकाला भर. पित्या तुला धन्यवाद देतो. हे वातावरण तुझ्या पवित्र हाती घेतलंस. तुझे उपकार मानतो. तू बोल, आम्ही ऐकू असं होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया जोरदार. बोला येशू मसीह की आमेन. हालेलुया. आपण बसू शकता. प्रभूची स्तुती असो. लवकर बसतील त्यांना जास्त आशीर्वाद मिळेल. पटकन लवकर. येस. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस मनुष्य जगामध्ये येतो, एका बाळाचा जन्म होतो आणि जन्मल्यानंतर जर बाळ रडलं नाही तर त्याला चांगलं मानलं जात नाही. त्या बाळात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आपल्याला वाटतं आणि ते बाळ रडतं आणि त्या बाळाला भूक लागलेली असते. जन्मल्या क्षणापासून आपल्या गरजांना सुरुवात होते आणि शेवटपर्यंत त्या गरजा काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे असतात. आणि परमेश्वर आपल्या त्या गरजा नेहमी पूर्ण करत असतो. तो आपल्यावर दया करतो, आपल्यावर त्याची कृपा करतो आणि आपल्या प्रार्थनांची परमेश्वर आपल्याला उत्तरं देतो आणि ती उत्तरं आपल्याला मिळाल्यामुळे आमच्या सगळ्या गरजा स्वर्गातून येशूच्या नावात पूर्ण केल्या जातात. ज्यावेळेस या जगामध्ये मनुष्याला गरजा आहेत हे आपल्याला कळतं, काही लोक गरजांपेक्षा मोठी स्वप्न ठेवतात आणि परमेश्वर त्यांना देखील आशीर्वादित करतो. जसा तुमचा विश्वास आहे तशा गोष्टी तुम्हाला प्राप्त होत असतात. आणि कधी कधी इतक्या गरजा आपल्याला वाटायला लागतात की त्या उधळ्या पुत्रासारखं बापाकडून हिस्सा घेऊन घरापासून दूर निघून जाण्याची सुद्धा काही लोकांची तयारी असते. आणि तो आपला वाटा घेऊन जसा उधळ्या पुत्र तिथून निघून गेला आणि त्याच्या जीवनात कितीतरी मोठं संकट त्याला पाहावं लागलं. दारिद्र्याने त्याला गाठलं आणि त्याच्याकडचा वाटा त्याच्याकडे टिकला नाही. अशा परिस्थितीतून त्याला जावं लागलं. मग ज्या वेळेस मनुष्य असा स्वार्थी बनतो आणि मग तो कधी कधी असा भरकटून जाऊ शकतो. आणि आजकाल तर वाट्यासाठी लोक काय करतील, सांगलीचे लोक चांगलेत तसे, मी तुम्हाला काय म्हणत नाहीये, पण असे काही ठिकाणी लोक आहेत की वाटा मिळावा म्हणून कोर्ट कचेरी आणि अख्खं आयुष्य त्याच्यात वाया घालवणारे लोक आहेत जगात. पण आज रात्री देवाचं वचन आपल्यासाठी स्तोत्र संहिता 142 अध्याय, स्तोत्र 142 आणि 5वं वचन आपल्यासाठी वाचत आहे. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो, मी म्हणतो तूच माझा आश्रय आहेस. सगळ्यांनी म्हणा तूच. हे परमेश्वरा तूच. याचा अर्थ काय? च लावल्यावर अर्थ काय होतो? दुसरा कुणीच नाही. आमेन म्हणाल का तुम्ही? हे परमेश्वरा तूच माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. तुमच्या वाटेला संपत्ती येऊ ना येऊ, परमेश्वर तुमच्या वाटेला आलेला आहे. मी म्हटलं देवाचे आशीर्वाद तुमच्या वाट्याला आलेले आहेत. जगात काय प्राप्त हो न हो, तुमच्या वाट्याला येशूचं नाव आलेलं आहे. स्वर्गीचा महान प्रतापी देव तुमच्या वाट्याला आलेला आहे. तुमच्याकडे बघून लोक म्हणतील हा दीन दरिद्री कंगाल आहे, हा भिकारी आहे. ए तुला समजत नाही, मी धनवान आहे कारण माझ्या वाट्याला माझा देव आलेला आहे. स्वर्गाचा पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर माझ्या वाट्याला आलेला आहे. हालेलुया. माझा वाटा माझ्यापासून कुणीच काढून घेणार नाही. किती लोक आमेन म्हणतील?
म्हणा, माझा परमेश्वर, माझा येशू, माझा पवित्र आत्मा माझा वाटा आहे. एकदा तुम्हाला हे गणित कळालं ना, कोणापुढंच हात पसरणार नाही. बँकेकडे लोन मागणार नाही, बँक तुमच्याकडे लोन मागायला येईल. गंमत समजू नका. सिंगापूरमध्ये पास्टर आहेत जोसेफ प्रिन्स, काही लोकांनी ऐकलं असेल. त्याला काही कमी पडत नाही. तो व्यक्ती संपन्न, संतुष्ट, आशीर्वादित. जगात आमच्या वाट्याला काही येऊ नये, येशू आमचा वाटा आहे. खूप मोठी गोष्ट आहे. येशू आमचा वाटा आहे. पवित्र शास्त्रात काही घटना आपण पाहणार आहोत आज. कुठं काय लिहिलं? पवित्र शास्त्रामध्ये पहिले शमूएल 30व्या अध्यायात एक सुंदर घटना नमूद करण्यात आलेली आहे. पहिली 2च वचनं वाचतो 30व्या अध्यायाची. पहिले शमूएल 30 अध्याय 1 आणि 2 वचन. दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे 3ऱ्या दिवशी पोहोचला. तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यावर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे आणि तेथील स्त्रियांना व लहान मोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. ज्या वेळेस दावीद सिकलाग येथे येऊन पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याला एक बातमी कळाली, अमालेक्यांनी दक्षिण सगळा प्रदेश लुटून नेलेला आहे. आणि अमालेकी लोकांनी सगळं काही लुटलं. पण अजून तुम्ही पुढे वाचत जाल तर तुम्हाला ह्या गोष्टी वाचायला मिळतील. सगळी वचनं वाचणार नाहीत, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी वाचून आलेलो आहे. आमेन, हालेलुया. तर दाविदाच्या पत्नीपैकी, म्हणजे बऱ्याच होत्या, त्यापैकी अहिनवाम आणि अबिगैल या त्याच्या 2 पत्नी ज्या होत्या, त्यांना सुद्धा गुलाम करून पकडून अमालेकी लोक घेऊन गेले होते. आणि आता सगळे जे त्या भागातले लोक आहेत की अमालेकी लोक आक्रमण करून त्यांची संपत्ती, त्यांची मुलं बाळं बायका सगळ्यांना लुटून ते घेऊन गेल्याच्या नंतर, सगळं ओरबाडून नेल्याच्या नंतर दावीद तिथं पोहोचला. दावीद कोण आहे? देवाने निवडलेला अभिषिक्त आहे. किती लोक आमेन म्हणतील? आता ह्या सिच्युएशन मध्ये पहिले शमूएल 30 अध्याय आणि 6वं वचन आपल्याला काय सांगतं पहा. पहिले शमूएल 30:6. तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला. का? ही परिस्थिती बघून. कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दावीदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. किती लोक आमेन म्हणतील? कधीच लोकांचा भरोसा करू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. बोलो येशू मसीह की. कधीच लोकांचा भरोसा करू नका. हे तेच लोक आहेत ज्या वेळेस मी थोडं खाली आलं तर चालेल का? परवानगी आहे सगळ्यांची? नाही म्हटलं तरी येणार आहे. बोला हो. बरं ठीक आहे. चेक. नाही चालेल, ठीक आहे. कुठं होतो आपण? आपण इथं हॉलमध्येच आहे, कुठं गेलोच नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरं, आता देवाच्या प्रिय लोकांनो, एक सिच्युएशन लक्षात घ्या. दावीद बलिष्ठांच्या भेटीसाठी गेलाय काही कारणास्तव. विषयांतर नको म्हणून डिटेल नाही बोलत. पण तिथून दावीद जसा सिकलाग मध्ये आला, त्याच्या दृष्टीला एक गोष्ट पडली की अमालेक्यांनी येऊन सगळा त्याचा प्रदेश लुटून नेलाय. त्याच्या 2 बायका, मुलं बाळ, सगळं काही लोकांची संपत्ती लुटून हे लोक घेऊन गेलेले आहेत. आणि तिथले जे त्याचे स्वतःचे लोक आहेत, त्यांनी ठरवलं की दावीदाला धोंडमार करावा. हे कोण लोक आहेत प्रियांनो?
हे तेच लोक आहेत जेव्हा या दाविदाने गल्ल्याथला मारलं होतं त्यावेळेस हे दाविदाचं गुणगान गात होते. शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. लोक तुम्हाला कधी डोक्यावर घेतील आणि कधी फेकून देतील सांगता येत नाही. लोगों की बातें कभी मत सुनना. कोणी आमेन म्हणाल? लोक असेच असतात. येशूच्या काळात पण असेच लोक होते. येशू ख्रिस्ताने गाढवीच्या शिंगरावरती बसून मोठ्या जयोत्सवात यरूशलेमेत प्रवेश केला आणि यरूशलेमेत त्याने प्रवेश केल्याच्या नंतर तिथं जात असताना लोक म्हणत होते, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. काय गौरव. आणि पुढं प्रभूने हंटर घेतला आणि 8 दिवसात सगळी सिच्युएशन बदलली. जे लोक म्हणत होते होसान्ना तेच लोक म्हणायला लागले याला क्रूसावर द्या. लोकांच्या शब्दाचं कधीच वाईट वाटून घेऊ नका. लोक बदलणारे असतात. जो देव बदलत नाही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा. जो देव सार्वकालिक रीतीनं तुमच्यावरती दया करतो, जो परमेश्वर तुमच्यावर कृपा करतो, जो परमेश्वर रोज तुमचा भार वाहतो, त्या देवाच्या नावाची स्तुती असो. एखादं पांगळं लेकरू, आई जसं त्या लेकराला सांभाळते, जग त्या लेकराला टाकून निघून जातं, पण ते आई बाप त्या लेकराची काळजी घेतात. तसा आमचा देव रोज आमचा भार वाहतो. तो आम्हाला कधी सोडत नाही, तो आमचा त्याग करत नाही. त्याची दया रोज आमच्यावरती नवी होते. लोक दाविदाला धोंडमार करायला तयार आहेत, पण दावीद घाबरला नाही. त्याला माहित आहे की माझा परमेश्वर मला यश देणारा देव आहे. वैऱ्याने त्याचं काम केलंय, आता माझ्या देवाच्या कामाची वेळ आलेली आहे. तुम्ही ऐकलं मी काय म्हंटलो? सैतानाने जे करायचंय, वैऱ्याने जे करायचंय ते करून झालंय. आता माझ्या देवाच्या कामाची वेळ आलेली आहे. मी आता त्या दाविदाच्या गोष्टीबद्दल नाही बोलत आहे, मी तुमच्याशी बोलत आहे. जे काही झालं ते झालं. आज माझ्या देवाच्या गौरवाची वेळ आलेली आहे. आज रात्री माझा देव तुमच्या जीवनात काहीतरी विशेष काम करणार आहे. वैरी तुमच्यापासून पळून जातील. तुमचं जीवन प्रभू आशीर्वादित करत आहे. दावीद म्हटलंय एकाला, एफोद घेऊन ये माझ्याकडे, वस्त्र ते. आणि त्यांनी प्रार्थना केली, देवा अमालेक्यांचं काय करू? देव म्हटलं उठ आणि कर स्वारी. दाविदाने काही लोक आपल्या बरोबर घेतले. ही सिच्युएशन समजा, त्याच्याशिवाय तुम्हाला आजचा संदेश नाही कळणार. तुम्हाला प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. अमालेकी लोकांबरोबर लढायला जायचे. त्याची जी काही फौज होती दाविदाची ती त्याने घेतली. आता दावीद एक अनस्टॉपेबल वॉरियर आहे. थांबतच नाही, नुसते युद्धच चालू होते त्याच्या लाईफमध्ये. आता त्याची जी टीम आहे दाविदाची योद्ध्यांची, त्यातले 200 लोक थकले होते. किती लोक? मग त्यांनी काय केलं की एका ठिकाणी आले आणि त्यांची जी सामग्री होती, ज्यावेळेस योद्धे युद्धावरती जातात, समजा युद्ध 10 दिवस चाललं, मग बिना अन्न पाण्याचं जातील का युद्धावरती? नाही. मग ते आपली सामग्री बरोबर घेऊन जायची अशी रीत होती सगळ्याच जगामध्ये. यांची पण सामग्री होती. त्यांनी ती सगळी सामग्री एका ठिकाणी ठेवली, कारण की गहू तांदूळ उचलून तर लढाईला जाणार नाही. तुम्हाला पटतंय का नाही पटत आहे? तुम्ही प्रत्येक संदेशाकडे असंच रागाने बघता का सगळं? बरं, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. तर ना काय झालं, सामग्री ठेवली आणि मग ते अशी सोडून जाता येत नाही, दुसरे येऊन कोणी लुटतील. ते थकलेले किती लोक होते? हा, तुमचं लक्ष आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित. तुम्ही इकडेच थांबा, तुम्ही नाही यायचं युद्धावर, तुम्ही देखरेख करा, आम्ही जातो लढतो. बाकीचे जे लोक बिनधास्त आहेत, ज्यांना थकवा नाही आलाय, काही लोक असतात कधीच थकत नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कंटिन्यू 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 देवासाठी धावत राहतात. तो अनॉइंटिंग आहे काही लोकांवरती. ते बाकीचे थकलेले ते थांबले बिचारे आणि त्यांनी त्या सामानाचं रक्षण केलं. पुढे हे लोक जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले जिथं अमालेकी लोक होते, आता अमालेकी लोक काय करत होते की ते मौज मजा त्यांची चालली होती. सगळं लुटून आणलंय
आणि सगळा पलिष्ठांचा प्रदेश पण लुटला होता, सिकलाग वगैरे हा सगळा भाग जो आहे तो लुटला होता आणि त्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे सगळं. त्या दिवशी देवाच्या प्रिय लोकांनो दाविदाने आक्रमण केलं आणि असा वैऱ्याला मार दिला, जेवढं नेलं होतं ते सगळं रिटर्न आणलं. तुमच्या जीवनातलं सैतानाने जे हिरावून घेतलं होतं आज रात्री ते परत तुमच्याकडे येतंय. इस्रायलसाठी दावीद लढला, तुमच्यासाठी तुमचा देव लढणार आहे. तुम्हाला लढायची गरज पडणार नाही, तो प्रभू तुमच्यासाठी लढेल. लूट घेतली, दावीद रिटर्न आला. परत कुठं आला? कुठं ते सामान सगळं ठेवलं होतं ना तिथे येऊन पोहोचला. आणि जसं तिथं आला, हे लढून आलेले योद्धे काय म्हटले माहिती का? आपण जेवढी लूट आणलेली आहे त्याच्यातली एक फुटकी कवडी पण काहीच हे इथं बसणाऱ्यांना मिळणार नाही. युद्ध आम्ही लढलोय, पारितोषिक काम तुम्ही केलंय, पगार दुसऱ्याला दिला तर चालेल का? हॅलो, चालेल का? ज्याने काम केलंय, परिश्रम केलेत, युद्ध लढून आलंय, लूट कोणाला मिळायला पाहिजे? त्यांना भाग मिळायला पाहिजे, हिस्सा. लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, लढवय्याने, दाविदाच्या योद्ध्यांनी एक गोष्ट सांगितली की हे 200 लोक जे बसलेत ना त्यांना एक कण पण मिळणार नाही. आम्ही लढून आलोय, आम्हाला हिस्सा मिळेल, यांना मिळणार नाही. दावीद काय म्हटलं माहितीये का? जेवढा वाटत तुम्हाला तेवढाच वाटत त्यांना पण मिळेल. तुम्हाला समजलं नाही प्रियांनो? कम ऑन चर्च, हालेलुया. जेवढा वाटा लढणाऱ्यांना तेवढाच वाटा थकलेल्यांना. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. जे जलाशयाकडे येतील ते तृप्त केले जातील. तुम्ही लढलात की नाही हे परमेश्वर बघणार नाही, फक्त तुम्ही त्याच्या चरणाशी आलेले आहात हे महत्वाचं आहे. आणि जे प्रभूकडे येतील त्यांना प्रभू वाटा दिल्याशिवाय राहणार नाही. एक गरीब बाप असतो आणि ना त्याची ऐपतच नसते काही करण्याची. घरी सारखं घरामध्ये तेच, पैसे नाही पैसे नाही, प्रॉब्लेम. गरीब बाप असतो, मोलमजुरी करतो, कसं तरी घर चालवतो. लेकरं म्हणतात डॅडी स्कूलची फी भरायची आहे, पैसे नाही आहेत आपल्याकडं, असं तसं हे ते काय काय चालू असतं घरामध्ये. माझ्या फ्रेंडने असे डॉल घेतली आणि त्यांच्याकडे खेळणे आहेत आणि माझ्याकडं काहीच नाही, असं तसं. बाप पण बिचारा वैतागलेला असतो, तो प्रयत्नशील असतो, कसं माझी मिळकत वाढेल. एक दिवशी हा बाप कामावर जातो आणि त्याला तिथं मोठ्या पगाराची नोकरी मिळते. आणि जिथं त्याला नोकरी मिळते त्याला असं सांगण्यात येतं की तुला आज आम्ही नवीन गाडी देत आहोत, तुला नवीन घर देत आहोत, तुला एवढा पगार असेल, तू आता आजपासून संपन्न होणार, आज नंतर तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील. तो बाप घरी येतो आणि तो आनंदाने खूप खेळण्या, खाऊ, काय 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 घेऊन घरी पोहोचतो. लेकरांना खाऊ देतो, बायकोला साडी देतो, सगळ्यांना सांगतो की दारामध्ये जी गाडी उभी आहे ती देवाने मला दिलेली आहे, मला मोठ्या पगाराची नोकरी लागली, आज नंतर आपण या झोपड्यात नाही, आपण मोठ्या महालात राहणार आहोत. ती लेकरं रडत बसलेत. नोकरी बापाला मिळाली, गाडी बापाला मिळाली, पैसा बापाला मिळालाय, आमचं काय? बायको रडत बसली, हे तुम्हाला मिळालंय, आमचं काय? असंच कितीतरी ख्रिस्ती लोकांचं झालं. येशूने विजय मिळवला याचा अर्थ मंडळीला पण विजय मिळालेला आहे. मस्तकाचं नाव विकास कांबळे आणि शरीराचं दुसरंच.
मस्तक आणि शरीर एक आहे का नाही आहे? जर मस्तक आणि शरीर एक आहे तसा ख्रिस्त आणि मंडळी एक आहे. येशू पवित्र आहे, मंडळी पवित्र आहे. येशू सामर्थ्यवान आहे, मंडळी सामर्थ्यवान आहे. येशू संपन्न आहे, मंडळी संपन्न आहे. येशू आशीर्वादित आहे, मंडळी आशीर्वादित आहे. एक सारखा वाटा. दाविदाने सगळ्यांना एक सारखा वाटा दिला. बोलो येशू मसीह की. कुठलाच पक्षपात केला नाही. लढणाऱ्यांना जो वाटा, बसणाऱ्यांना पण तोच वाटा. कारण त्यांनी बसले तरी त्यांनी सगळ्या गोष्टीचं रक्षण केलेलं आहे. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. मला तुमच्यावर थोडी दया आलेली आहे. काही लोक कॅमेऱ्यावाल्यांमुळे असं असं करतात, मी वर उभा राहतो. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. दाविदाने एक चांगला निर्णय घेतला. चांगला राजा कशावरून ओळखायचा माहितीये? तो गरिबांची काळजी घेतो, बस. बाकी काय नाही. फक्त श्रीमंताला पुढं पुढं करणारा राजा लबाड आणि ढोंगी. जो राजा गोरगरिबांची काळजी घेऊ शकतो तो राजा खरा आणि चांगला राजा आहे. दाविदाचं मन तसं होतं. दावीद दया करणारा होता, कृपा करणारा. म्हणून इस्रायलच्या हिस्ट्री मधला एक ग्रेट किंग त्याला म्हणून ओळखलं जातं, एक सामर्थ्यवान सेवक. परत एकदा तुमच्यासाठी वचन वाचतो. 1 शमूएल 30 आणि 24 वचन. 1 शमूएल 30 आणि 24. या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? म्हणजे बाकीचे बोलत होते ना, बाकीच्यांना लूट मिळणार नाही, ते तुमचं कोण ऐकणार? जे लढाईला गेले त्यांना जेवढा वाटा मिळेल तेवढा जे सामान सुमानाजवळ राहिले त्यांनाही मिळेल. त्यांना सारखाच वाटा मिळेल. किती लोक आमीन मिळेल? एक जुन्या करारातून आपण पाहिलं एक दाविदाबद्दलची गोष्ट. आता आपण डायरेक्ट उडी मारून नवीन करारामध्ये जाऊया. ओके. देवाच्या प्रिय लोकांनो, मत्तई 20 अध्याय आणि 1 ते 16 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितलेला आहे. आणि या दाखल्यामध्ये द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. एक घरधनी आहे आणि तो भल्या पहाटे उठून कामकरी आणण्यासाठी आपल्या घरून तो बाहेर गेला. पहाटे तो गेला, त्याला काही लोक भेटले बाहेर गेल्यानंतर की जे लोक त्याच्या द्राक्षमळ्यात काम करायला तयार होते. आणि त्या सगळ्यांशी त्याने बोलणं करून घेतलं, मी तुम्हाला घेऊन जातो, तुम्हाला 1 रुपया पगार मिळेल. पगार ठरलाय, 1 रुपया पगार ठरलेला आहे. जी काही त्यावेळेसची 1 दिवसाची कमाई होती ती त्यांना देण्याचा त्याने निर्णय केला. आणि जेवढे कामगार आहेत ते त्याच्यासाठी तयार झाले. त्यांना घेऊन आला आणि नंतर त्याने कामाला सुरुवात केली. आता हा मालक द्राक्षमळ्याकडे बघतोय आणि त्याला विचार आला की एवढ्याशा कामगारांनी होणार नाही, आपल्याला जास्त कामगार पाहिजे. आणि मग हा मालक 3ऱ्या तासाला परत बाहेर गेला. आणखीन काही लोकांना त्याने सांगितलं की तुम्हाला माझ्या द्राक्षमळ्यात काम करायचे, चला. ते लोक आले. परत हा मालक, वचन आहेत त्या ठिकाणी, 6व्या तासाला गेला. 3रा तास, 6वा तास, 9वा तास आणि 11वा तास अशा वेगवेगळ्या वेळेंमध्ये तो मालक बाहेर जातो आणि कामगारांना तो घेऊन येतो. आता काम चाललेलं आहे आणि शेवटी 11 तासाला जे आले होते ते सगळ्यात शेवटी आलेले आहेत. त्यांनी पण काम केलं. काही पहाटे आलेत, काही 3ऱ्या तासाला, काही 6व्या तासाला, काही 9व्या तासाला, काही 11व्या तासाला आलेत. वेगवेगळ्या वेळेमध्ये आलेत. सकाळी आले, थोडं दुपारी आले, ऊन डोक्यावर आले, आल्यानंतर आले, एकदम संध्याकाळ व्हायच्या वेळेस आले. अशा वेगवेगळ्या वेळेमध्ये लोक आले. आणि मग ज्या वेळेस त्या दिवसाचं काम संपलं त्यावेळेस मालकाने त्यांना पगार देण्यासाठी बोलवलं. आणि मालक आता त्यांचा पगार घेऊन तयार आहे आणि मालक आता त्यांना त्यांचा पगार देण्यासाठी उत्सुक आहे. जे सगळ्यात शेवटी आले होते त्यांना सगळ्यात पहिलं बोलवलं. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. आणि जे सगळ्यात शेवटी 11व्या तासाला आले होते, मालकाने त्या सगळ्यांच्या हातात 1 रुपया दिला. सगळे आनंदी झाले. एवढाच वेळ काम केलं,
आणि अख्ख्या दिवसाची कमाई आपल्याला भेटली. हालेलुया. योग्यता से बढ़ के दिया. हालेलुया. अपनी दया से तूने मुझे. हालेलुया. दिवसभर काम नाही केलं मी, थोडाच वेळ काम केलंय. काय मालक आहे दिलदार. त्यांना एवढा आनंद झाला असेल की त्यांना ती मिळकत मिळाली, त्यांना खूप आनंद झाला. हे शेवटी आलेले आणि मोठं वेतन घेणारे कोण आहेत माहिती का? तुम्ही आणि मी शेवटच्या काळात आहोत. हालेलुया. या शेवटच्या काळातली ही जनरेशन आहे. कोणी तुम्हाला सांगेल AI चा जमाना आहे, ChatGPTचा जमाना आहे, इंटरनेटचा, पवित्र आत्म्याचा जमाना आहे, देवाच्या सामर्थ्याचा जमाना आहे. या शेवटच्या काळामध्ये मंडळी प्रभावी होत जाईल प्रियांनो, आणि मंडळीचा इम्पॅक्ट पूर्ण जगावरती पडणार आहे. मंडळीकडे पाहून लोक आदर्श घेतील आणि मंडळी देवाच्या सामर्थ्यात उभं राहील, असं परमेश्वराने नियोजन केलेलं आहे. शेवटी आले पण उत्तम वाटा मिळाला, ते लोक आपण आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग 9व्या तासावर आले, त्यांना पण 1 रुपया. 6व्या तासावर आले, त्यांना पण 1 रुपया. 3ऱ्या तासावर आले, त्यांना 1 रुपया. पहाटे आले, त्यांना पण 1 रुपया. पहाटेवाले थोडे नाराज झाले. हालेलुया. जे शेवटी आले त्यांना 1 रुपया, आम्ही सकाळपासून काम करतोय, आम्हाला पण 1 रुपया. मालक म्हटलं, मी तुला किती ठरवलं होतं, तुला दिलाय ना, घे आणि निघ. किती लोक आमीन म्हणतील? तिकडे दाविदाने पण असंच केलंय. लढणाऱ्यांना पण तेच वेतन, न लढणाऱ्यांना पण तेच वेतन. जो 3ऱ्या तासाला आला, पहाटे आला, 6व्या तासाला आला, 9व्या तासाला आला, 11व्या आला, शेवटी आलेल्यांना पण तेच वेतन. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो तो पक्षपाती देव नाहीये प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो दया करताना सगळ्यांवर दया करणारा परमेश्वर आहे. त्याची कृपा त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनावरती केलेली आहे. हालेलुया. त्याची दया आमच्यावरती आहे, त्याचं सामर्थ्य आमच्यावरती आहे. एक व्यक्ती होऊन गेला ज्याचं नाव आहे डेसमंड डॉस. डेसमंड डॉस नावाचा व्यक्ती अमेरिकेत, त्याचा 1919 साली जन्म झाला होता. डेसमंड डॉस एक अशा परिवारातून आला की त्याचे वडील एक आर्मी ऑफिसर होते, सैनिक. पहिल्या महायुद्धामध्ये त्यांनी युद्धामध्ये चांगली कामगिरी केली होती. परंतु त्या महायुद्धाच्या काळात जे जे युद्धामध्ये असलेले सैनिक होते, ते आवाज आणि रक्तपात बघून त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली होती. कितीतरी लोक डिप्रेशनमध्ये त्या काळामध्ये जीवन जगत होते, त्या लढायांच्या दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. आणि त्यामुळं हे डेसमंडचे जे वडील आहेत ते व्यसनाधीन झाले आणि जास्त प्रमाणात झाले. घरी सारखं ते लेकरांशी, पत्नीशी भांडत राहायचे आणि नेहमी दारूच्या व्यसनामध्ये ते बुडलेले असायचे. घरात नेहमी वादविवाद, भांडण, आणि तेच संस्कार डेसमंडवरती झाले. एक दिवशी डेसमंडचं त्याच्या भावाबरोबर भांडण झालं घरामध्ये, आणि त्या भांडणात अंगणात असलेली वीट त्याने उचलली आणि आपल्या भावाच्या डोक्यात मारली, आणि त्याचा भाऊ रक्तबंबाळ झाला. आणि त्याला असं वाटलं की मी माझ्या भावाचा जीव घेतलेला आहे. आणि तो इतका घाबरला, इतका घाबरला, इतका घाबरला की त्याला वाटलं मी माझ्या भावाचा खून केलाय. देवाच्या कृपेने तो त्याचा भाऊ वाचला, पण ते रक्त पाहून आणि ती स्थिती पाहून डेसमंडच्या मनावरती काहीतरी परिणाम झाला होता. आणि मग असंच कोणाच्या घरी तो एक दिवशी गेलेला असताना त्या ठिकाणी भिंतीवर त्याला एक चित्र दिसलं, आणि ते चित्र त्याने विचारलं, हे कसलं चित्र आहे? कुणीतरी त्याला सांगितलं, हे काहीन आणि हाबेलाचं चित्र आहे. एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला. त्याच्या मनात आलं की मी पण काहीनासारखंच वागलेलो आहे, मी पण माझ्या भावावर असाच हात उचललेला आहे. त्याने मनात ठरवलं की हा रस्ता चुकीचा आहे, असं कधीच रागवायला नाही पाहिजे, मी असं नाही करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर एक दिवशी घरामध्ये तो बाप
डेसमंड डॉसचा असताना घरात खूप भांडण झालं आणि त्याच्या बापाने डायरेक्ट बंदूक काढली आणि बंदूक काढून तो कोणाचा तरी आता जीव घेणार आहे अशी स्थिती असताना त्या डेसमंडच्या आईने डेसमंडच्या बापाच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली, डेसमंडच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं जा कुठेतरी फेकून द्या, काहीतरी कर याचं. त्याने घेतली, पळून गेला लांब आणि त्याने एक ठिकाणी ती बंदूक लपवून टाकली प्रियांनो. आणि नंतर थोड्या वेळाने त्याची आई त्याला म्हटली की डेसमंड जर तू नसता तर कदाचित तुझ्या बापाने आज रक्तपात केला असता. डेसमंडने त्या दिवशी असा निर्णय केला की मी कधीच शस्त्र आपल्या हातात घेणार नाही. हालेलुया. आजपासून त्याने असं ठरवलं की आजपासून मी शस्त्राला हात लावणार नाही, मी फक्त देवाचं वचन माझ्या हातात घेईल. बोले येशू मसीह की. त्याच्यानंतर डेसमंड आता तरुण मुलगा झालेला आहे. जपानने अमेरिकेवरती हल्ला केलेला आहे. जर तुम्हाला पहिलं दुसरं महायुद्ध माहीत असेल तर त्याच्यामध्ये काय काय घडलं याचं पार्श्वभूमी तुम्ही पाहू शकता. जपानने अमेरिकेवरती हल्ला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी देशामध्ये सगळीकडे असं जाहीर करण्यात आलं की आम्हाला सैनिकांची गरज आहे, तरुण मुलांनो या. डेसमंड सेनेमध्ये गेला. सेनेची जी ट्रेनिंग होती ती त्याने परिपूर्ण पार केली आणि एक दिवस असा आला की डेसमंडला आता रायफलची ट्रेनिंग द्यायची, बंदुकीची. त्या दिवशी डेसमंडने सांगितलं मी बंदूक उचलणार नाही. तू सेनेमध्ये भरती झालेला आहेस आणि आता देशाला गरज आहे, तुला बंदूक उचलावीच लागेल, त्याच्याशिवाय तुला हे युद्ध लढता येणार नाही. जर तू असं केलंस तर तुझी जी शिकायत आहे, तुझं नाव मोठ्या सिनियर्स पर्यंत जाईल, तुला त्रास होऊ शकतो. तो म्हटला मी प्रभूला अभिवचन दिलंय, मी बायबल सोडणार नाही आणि मी कधीच शस्त्र आपल्या हातात घेणार नाही. ही बातमी सगळ्यांमध्ये पसरली आणि त्यांच्या बरोबरचे जे अजून बाकीचे सोल्जर्स होते ते त्याला मारायला लागले, चिडवायला लागले. घाबरायस तू, घाबरगुंड आहे, तुला समजत नाही, तू असा आहे, भित्रा आहेस, त्याला डॉमिनेट करायला लागले. पण डेसमंड डॉसने आपलं बायबल सोडलं नाही. हालेलुया. त्या परिस्थितीत वचनात तो टिकून राहिला आणि त्याने ठरवलं की मी बायबल सोडणार नाही आणि मी शस्त्र घेणार नाही. नाईलाजाने त्या गव्हर्नमेंटने डेसमंडला जेलमध्ये टाकलं प्रियांनो. जसा तो जेलमध्ये गेला त्याचं कोर्ट मार्शल होणार होतं. पुढची स्टेज त्याच्यासाठी कठीण होती कारण की तो देशाच्या विरुद्ध गेलाय असं काही लोकांचं म्हणणं होतं. आता डेसमंडचं जीवन असं झालंय की तो जेलमध्ये गेलाय ह्याच्यासाठी की तो शस्त्र उचलत नाहीये आणि तो बायबल सोडायला तयार नाही. जेलमध्ये पण त्याचं बायबल त्याच्या बरोबर आहे. वाव, हालेलुया. ही बातमी ज्यावेळेस डेसमंडच्या बापाला कळाली, तो रिटायर्ड ऑफिसर आहे आणि त्याने चौकशी केली की काय नेमकं घडलेलं आहे. त्याचा एक मित्र फार मोठ्या पदावरती होता कारण ते मिलिटरी मॅन होता ना, त्याच्यामुळे त्याच्याकडे तो गेला आणि त्याला सांगितलं की माझा मुलगा आहे, त्याला सोडवण्यासाठी काहीतरी कर. त्याने एक लेटर लिहून दिलं की डेसमंडला आत्ताच्या आत्ता जेलमधून बाहेर काढा. किती लोक आमीन म्हणतील. बापाने लेटर घेतलं, जेलर पुढं त्याने ठेवलं. त्या लेटर पुढं त्यांचं काही चाललं नाही, त्यांना डेसमंडला बाहेर काढावं लागलं. जसा डेसमंड परत तिथं गेला त्याने सांगितलं की मी सेनेमध्ये राहील, मी बंदूक नाही उचलणार, पण जेवढे जखमी लोक असतील त्यांची मलमपट्टी मी करेल. हालेलुया. बोले येशू मसीह की. बघा खूप सुंदर स्टोरी आहे, बारकाईने ऐका, सत्य घटना आहे. युद्धाला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी एक चढ आहे, असा खालून वरती त्यांना जायचंय आणि वरती सैनिक विरोधक थांबलेले आहेत आणि खूप तुफान युद्ध सुरू झालेलं आहे. डेसमंडकडे त्याचं बायबल आहे, औषध आहेत, लोक जखमी झाले तर त्यांना वाचवण्यासाठी ह्या परिस्थितीमध्ये तो त्या रणांगणावरती तिथं बिना बंदुकीचा बिना शस्त्राचा पोहोचलाय आणि जसे त्याचे लोक त्या ठिकाणी जखमी होत आहेत तो त्यांची मलमपट्टी करायला लागतोय आणि त्याने एक जणाला उचललं आणि जसा उचलून घेऊन जात होता त्याला कळालं की हा मरण पावलं. त्याला खाली ठेवलं, मरण पावलंय. त्याचं मन तुटलं
आणि तो म्हटला, देवा एक तरी प्राण आज रात्री मला वाचवता येऊ दे, एकाचा तरी जीव मला वाचवता येऊ दे. हे सगळे एकमेकांना मारतायत, मला वाचवण्याची ताकद दे. तिथं तो शोधतोय, त्या सगळ्या प्रेतांमध्ये शोधतोय. त्याला एक आवाज आला, हेल्प हेल्प, कुणीतरी मला वाचवा. त्याने घेतलं, त्याची मलमपट्टी केली, खांद्यावर घेऊन तो धावत गेला. दोरीने त्याला खाली उतरवलं, आपल्या मित्रांच्या सानिध्यात त्यांना सोडलं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला. किती लोक आमेन म्हणतील? आता खूप युद्ध वाढलंय. बाकीचे खालचे सांगतात, डेस्मंड वर थांबू नको, तुझ्याकडे बंदूक नाही, लवकर खाली ये. तो म्हणतो, माझ्याकडे बंदूक नसली तरी चालेल, माझ्याकडे देवाचं वचन आहे, मी लोकांचे जीव वाचवणार आहे. मी या गर्दीत जाऊन लोकांकडे जाणार आणि त्यांची जीव वाचवणार. देवाला म्हणतो, एक जीव वाचू दे देवा, अजून एकच वाचलाय, अजून एक वाचू दे. परत तो जातो, एका व्यक्तीला तो शोधतो, परत तो जिवंत व्यक्तीला पलमपट्टी करतो, परत आणून खाली सोडतो. परत म्हणतो, देवा अजून एक वाचू दे ना. किती लोक आमेन म्हणणार आहेत? त्या रात्री त्याने 75 लोकांचे जीव वाचवले. संध्याकाळ झाली, सगळे आपल्या स्थळी आले आणि जे त्याला तुच्छ लेखत होते त्यांनी सॅल्यूट केलं. तू लोकांचे जीव वाचवलेस. दुसऱ्या दिवशी परत युद्ध सुरू झालं. हे जे त्याचे विरोधक होते काय म्हटले माहिती का सिनियर्सला? आम्हाला काही नसलं तरी चालेल, आम्हाला डेस्मंड पाहिजे. जर हा बरोबर असला तर मला हुरूप येईल आणि आम्हाला वाटेल की आम्हाला कोणतरी सांभाळणार आहे, याला आमच्या बरोबर पाठवा. डेस्मंड पोहोचला तिकडं, शत्रूने बॉम्ब टाकला तिकडून आणि डेस्मंडनी लात मारून तो बॉम्ब उडवत असताना बॉम्ब फुटला, पायाला इजा झाली. आता बाकीच्यांनी बघितलंय, डेस्मंड काल तू आम्हाला वाचवलं, आज आम्ही तुला मरू देणार नाही, आज आम्ही तुला वाचवणार. डेस्मंडला स्ट्रेचरवर टाकलं, घेऊन चालले. डेस्मंडचा एकच आवाज, ए थांबा, माझं बायबल तिथंच पडलंय, मला पहिलं माझं बायबल आणून द्या. ते म्हटले, अरे नको तिकडे जायला, बायबल नंतर घेता येईल. बायबल नाही घेतलं तर मी जगणार नाही, मला पहिलं माझं बायबल पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? त्याचं बायबल त्याने परत घेतलं. ते बायबल उराशी जेव्हा धरलं, तो म्हटला, मला आता कोणतंच मरण स्पर्श करू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मोठी स्टोरी मी शॉर्ट करून सांगतो. काही दिवसात डेस्मंड पूर्ण बरा झाला आणि त्याला अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने बेस्ट सोल्जरचा अवॉर्ड दिला. किती लोक आमेन म्हणतात? बिना बंदुकीचा, बिना शस्त्राचा त्याला बेस्ट सोल्जर अवॉर्ड मिळाला. हालेलुया, बोलो येशू मसीह की. आमच्या वाट्याला शस्त्र नाही, शास्त्र आलेलं आहे. आमच्या वाट्याला येशू आलेला आहे. हालेलुया, आमच्या वाट्याला आमचा प्रभू आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना 2 उदाहरणं पाहिलं आपण, एक जुना करार, एक नवीन करार. दावीद लढणाऱ्यांना पण ते बक्षीस देतोय आणि न लढणाऱ्यांना पण तेच बक्षीस देतोय. जो मालक द्राक्ष मळ्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला लोकांना घेऊन आला, लवकर आलेल्यांना पण तेच आणि शेवटी आलेल्यांना पण तेच त्याने दिलं की जे बाकीच्यांना दिलेलं आहे. याचा अर्थ देवाच्या प्रिय लोकांना समजून घ्या, परमेश्वराने मंडळीला एकच आत्मा दिलेला आहे. मी काय म्हटलो ऐकलं तुम्ही? हॅलो, बोलो येशू मसीह की. जो आत्मा शिष्यांवरती होता तोच आत्मा विकास कांबळेवर आहे. तोच आत्मा जो विकास कांबळेवर आहे तो तुमच्यावरती आहे. जे शिष्यांनी काम केलं ते काम तुम्ही करणार आहे. कारण जो आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी देण्यात आला होता ते आमचं वेतन आहे प्रियांनो. तेच काम प्रभूला परत एकदा करायचं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? परमेश्वर तुमची विद्वत्ता पाहणार नाही. परमेश्वर एक आहे, तो एक देव आमची संपत्ती आहे प्रियांनो. इफिसकरास पत्र 4 अध्याय 4, 5 आणि 6 वचन. इफिस 4:4 ते 6.
तुम्हाला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे. आशा किती आपल्या मनात? माझ्या मनात वेगळी आशा, तुमची आशा वेगळी, असं नाही. सगळ्यांना एक आशा देवाने दिलेली आहे. तसे शरीरही एकच. हे ख्रिस्ताचं शरीर किती आहे? येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो मंडळांना घ्यायला येणार नाही, एका मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. प्रभूमध्ये आम्ही सगळे एक होऊ, त्या दिवशी सगळ्या संस्थांचे बॅरियर तुटून खाली पडतील. कोणी म्हणणार नाही मी ह्या संस्थेचा, तू त्या संस्थेचा. प्रत्येक जण म्हणेल की मी येशू ख्रिस्ताचा आहे, मी देवाचा आहे, मी परमेश्वराचा आहे. त्या दिवशी कोणीच म्हणणार नाही की मी ह्या संस्थेचा आहे, प्रभू मला इथं जागा दे. संस्था फक्त जगात आहे, देव सार्वकालिक आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, काही मंडळ आहेत, टीका करणं मला आवडत नाही, पण कधी कधी कराव्या लागतात. एवढं रागाने बघू नका, सत्य बोललं पाहिजे. आम्ही नाही बोलणार तर कोण बोलणार? हालेलुया. काही लोक आपल्या मंडळीपुरता संकुचित विचार करतात. मी, माझी मंडळी. एक मंडळी मी बघितली, तरुणांनी लग्न पण त्याच मंडळीत करायचं. बाहेरचे कोणी भेटले त्यांना ब्रदर सिस्टर नाही म्हणणार, त्यांना असंच ते नावाने बोलतील, नाही तर कसं, पण ब्रदर आणि सिस्टर फक्त त्याच चर्चचे. लग्न करायचं त्याच चर्चमध्ये, जगायचं तिथं, मरायचं तिथंच. चुकीचे सिद्धांत आलेले आहेत. ज्या वेळेस एखाद्या मंडळीत तुम्ही जाता, तुम्हाला तिथं आपलेपणा वाटला पाहिजे. का? कारण मंडळी संस्थेची नाही, मंडळी देवाची आहे. मंडळी पाळकाची नाही, मंडळी येशू ख्रिस्ताची आहे. येशू मंडळीचा मालक आहे. चेहरे लई उतरलेले आहेत. प्रभू तुम्हाला सहाय्याने मदत करो. पण हेच सत्य आहे प्रियांनो. आम्हाला आमच्या मंडळीविषयी अभिमान असावा, त्यात तीळ मात्र शंका नाही. पण दुसरे कमजोर आहेत हे समजू नका. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना कमजोर समजता, परमेश्वर त्यांचा खूप सामर्थ्याने उपयोग करेल. हालेलुया. कधीच कोणालाच कमी समजू नका. आमेन म्हणाल का? एक शरीर, ख्रिस्ताला एकच शरीर व आत्मा एकच आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी किती आत्मे उतरले? एक आत्मा. त्या एक आत्म्याने सगळ्या 120 जणांना देवाच्या अग्नीने भरलं. प्रियांनो, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. 120 लोक माडीवरच्या खोलीत प्रार्थना करीत होते. देवाचं सामर्थ्य उतरलं, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला आणि 120 जणांवरती अग्नीच्या जिभा येऊन उतरल्या. त्या अग्नीच्या जिभांनी त्यांच्या मुखातील जिभेचा ताबा घेतला. सगळे अन्य भाषेत बोलू लागले. आमेन. खूप लोकांना वाटतं अन्य भाषा म्हणजे खूप अवघड कृपादान आहे. हॅलो, शाळेत नर्सरीला लेकराला घातलं ना, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, 1 ली 2 ली बेसिक आहे. आत्मा उतरल्यावर सगळ्यात पहिलं गिफ्ट जर मिळालं असेल तर ते अन्य भाषेचं आहे. प्रत्येक विश्वासणारा टंग टॉकर पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कारण हे गिफ्ट तुम्हाला सामर्थ्यात भरणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्मा जसा एक देण्यात आलेला आहे. माझ्यात वेगळा आत्मा, तुमच्यात वेगळा आत्मा, ह्या पास्टरचा वेगळा आत्मा, त्या पास्टरचा वेगळा आत्मा, असं नाहीये. सगळ्यांना प्रभूने एकच आत्मा दिलेला आहे. हालेलुया. संपूर्ण मंडळीवर, सर्व प्रियजनांवरती, देवाच्या लोकांवरती देवाने एकच आत्मा दिलेला आहे. 5वं वचन, इफिस 4 आणि 5. प्रभू एकच. येशू किती आहे? एकच येशू आहे. देवाला एकच पुत्र आहे. परत आणि परत बोलेन मी, देवाला 4-5 पुत्र असते तर स्वर्गात जायचे 4-5 रस्ते असते. पण देवाला धन्यवाद द्या, देवाला एकुलता एक पुत्र आहे आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग एकच आहे. स्वर्गात जाण्यासाठी, तारणासाठी एकच नाव दिलेलं आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. या नावात उद्धार आहे. पंडिता रमाबाईंचे 18,000 श्लोक पाठ होते, मुखपाठ. इंग्लंडमध्ये गेल्या, कुठंतरी त्यांच्या कानावरती शब्द आला, लॉर्ड
जीसस क्राइस्ट. लॉर्ड जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्त. मनात एक वेगळी शांती आली आणि त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कोण आहे हा प्रभू येशू ख्रिस्त. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या देवाची आम्ही सेवा करतो, तुम्ही एक पाऊल त्याच्याकडे उचला, बाकीचे 99 तो उचलतो. फक्त त्याच्याकडे जायचा ट्राय करा, बस. बाकी सगळं तो सांभाळून घेईल. आणि तुम्हाला माहित आहे की त्या दासीचा देवाने किती अद्भुत रीतीने उपयोग केला. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा प्रभू एकच आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. प्रभू एकच आहे. काही अंध व्यक्तींना एकत्र राहायचे, त्यांना इच्छा झाली. हत्ती कसा असतो आम्हाला समजून घ्यायचं. कोण? हत्ती. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हत्ती कसा आहे तो बघायचा आहे. दिसत तर नाही पण चाचपून बघू. आणि मग एक पाळीव हत्ती त्यांच्या पुढं आणला आणि त्यांना सोडलं. तिथं जा बघा आता हत्ती पुढं उभा आहे. एक जण गेला, डायरेक्ट सोंडीलाच मिठी मारली. म्हणे अरे वा वा, असा असतो का हत्ती. एकाने शेपूटच धरली, एकाने पाय धरला, एकाने पोटाला हात लावला, कुणी कानाला हात लावतंय. आणि नंतर सगळे आल्यानंतर त्यांना विचारलंय काय कसा वाटला हत्ती, सांगा जरा 2-2 शब्द. आता ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हटला हत्ती म्हणजे झाडू सारखा आहे. हत्ती म्हणजे झाडू, दुसरं काय नाही. दुसरा चिडला, तो म्हणला हत्ती झाडू नाही रे बाबा, हत्ती सुपासारखा आहे, मी हात लावलाय स्वतः. तिसरा म्हटला नाही, हत्ती म्हणजे असं एक पिलर सारखं आहे. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. खूप मोठं पोतं कसं असतं, कोणी पोटाला हात लावणारा म्हटला. असं ख्रिश्चन लोकांचं झालंय. येशू फक्त चमत्कार करतो, येशू फक्त प्रॉफेसी करतो, येशू फक्त वचनच देतो. हे फक्त जो शब्द आहे तो काढून टाका. येशू आमच्यासाठी सर्व काही आहे. हालेलुया. आमचं तारण, आमचं जीवन, आमचा आशीर्वाद, आमच्यासाठी येशू नाव पुरेसं आहे प्रियांनो. तोच आमचा आई बाप, आमचं सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला सगळं मिळालेलं आहे प्रियांनो. उणीव राहत नाही. परमेश्वर आमच्या गरजा पूर्ण करणार आहे. येशूला ओळखा, येशू कोण आहे. तुम्ही आजारी आहेत, तुमचा डॉक्टर बनून तुमच्याकडे येईल. तुम्ही दरिद्री आहेत, तुमचा मलकी सदेक बनून तुमच्याकडे येईल, तुम्हाला धनवान करून टाकेल. तुम्ही टेन्शन मध्ये, तुमचा भार वाहणारा म्हणून तुमच्याकडे येईल. किती लोक आमेन म्हणतील. तो तुमच्या गरजा पूर्ण करणार आहे. तो तुमच्यासाठी अद्भुत आणि महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभू एकच, विश्वास एकच. आम्हाला जो विश्वास देवाने दिलेला आहे तो विश्वास पण एकच आहे. बाप्तिस्मा एकच. किती लोक आमेन म्हणतील. त्या पाळकाकडून बाप्तिस्मा घेतला, मग नंतर तो नीट नाही वागत, मी परत बाप्तिस्मा घेतो. त्याआधी ते चुकीच्या ह्याच्यात अडकलो ना, मग ह्या नावाने घेतला होता, मग परत आता तशा नावाने घेतो. इतकं कन्फ्यूज करून सोडलंय काही लोकांनी. प्रभूने आज्ञा दिलेली आहे, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. वचनात बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही. हालेलुया. आणि बाप्तिस्मा किती वेळा घ्यायचा? बस एकदा घेतला म्हणजे झालं. येशू श्रेष्ठ आहे की योहान श्रेष्ठ आहे? कोणाकडून बाप्तिस्मा घेतला? बाप्तिस्मा कोणाकडून घेतला? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून. याचा अर्थ तुम्हाला कोण बाप्तिस्मा देतोय त्याचं जीवन पडतळण्यात आयुष्य घालवू नका. तुमचा बाप्तिस्मा येशूच्या नावात झालाय का? बस. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्या नावात बाप्तिस्मा झालाय का? बस. एक बाप्तिस्मा पुरेसा आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. एक सर होते, त्यांना मी नेहमी सांगायचो, सर प्रभूचं येणं जवळ आहे, लवकर घेऊन टाका. आणि ख्रिश्चन नाव असलेले ख्रिस्ती व्यक्ती ते म्हटले, इस्रायलला जाईल ना, यार्देनेतच आपला बाप्तिस्मा होणार. मी म्हणलं त्याच्या आधी प्रभू आला तर खाली राहतल सर. मग सरांना सर आपटून घ्यावा लागेल, है की नाही? सर आपको सर है तो आप अभी बाप्तिस्मा ले लो. हालेलुया.
आता सर काय ऐकायला तयार नाही. म्हटलं प्रभू आता सरांना दाखव की किती अर्जंट आहे. सर असंच कॉन्फरन्स चाललेलं आणि असं पिलरच्या खाली चेअरवरती बसले होते. प्रार्थना चालू आहे, पावसाची भुरभुर आली आणि थोडे जरा पावसाचे थेंब हॉलिजनवरती आले ना असा हॉलिजन फुटून सरांच्या अंगावर काचांचा पाऊस. उठून म्हटले मला बाप्तिस्मा, मला बाप्तिस्मा, मला बाप्तिस्मा द्या. ह्या जीवनाचं काही खरं नाही प्रियांनो, मला बाप्तिस्मा. म्हटलं एवढं रात्री नाही, उद्या सकाळी देतो. काही लोक असं नाही का सरळ उठ बाबा निनवेला जा, ते ऐकत नाहीत. त्यांना माशाच्या पोटात गेल्याशिवाय काहीच समजत नाही. एक देव, एक आत्मा, एक प्रभू, एक बाप्तिस्मा. हालेलुया. एक विश्वास, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. सगळ्या एक एक गोष्टी आहेत. पहिले तिमोथी 3 अध्याय 1 आणि 2 वचन. फक्त दोंडमार करू नका, कारण वचन बायबलचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऐका, जो प्रभूचा सेवक आहे, आदर्श सेवक कसा असावा, तिमोथेला पहिले पत्र 3 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यातली 2 वचनं फक्त वाचतो. ऐका, कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदुष्य म्हणजे दोषरहित असला पाहिजे, एका स्त्रीचा पती. सगळ्यांनी म्हणा, एका स्त्रीचा पती. आमेन. बायबल सांगतं, पतींनो आपल्या पत्नीवर प्रीती करा. आपल्या शब्दाला अंडरलाईन करून घ्या, नंतर खूप महत्वाचं आहे. आमच्या इकडं कधी असं गडबड करणारे लोक असतात. बायको उभी आहे आणि लग्नात एखाद्याची भेट झाली, काही सुंदर साडी दिसते तुमची, अरे माठ्यात तिकडं नाही इकडं फोकस कर, ही तुझी बायको आहे, ही नाही. इतकं कौतुक करील तिचं, घरी गेल्यावर 3rd वर्ल्ड वॉर होणार आहे तुझं, काही तुझं खरं नाही. काही लोकांना समजत नाही. ती किती छान दिसत होती त्या साडीमध्ये. बायको विचारते मी कोणती घातली होती. तुझी ऑर्डर निघणार. हालेलुया. बरं, त्या देव बापाने आदामाला गाढ निद्रा लावली एदेन बागेत आणि किती बरगड्या काढल्या? एकच, बस. देवाची इच्छा असती की माणसानी 4-4, 5-5 बरगड्या असाव्यात, पत्नी असाव्यात. देवाने अख्खा पिंजराच काढला असता बाहेर. किती फासळ्या काढलं देवाने. एक लग्न पण तो आदर्श सेवक. गाडीला स्टेपनी असली तर चालेल, जीवनात असू देऊ नका. हालेलुया. एक पत्नी असणारा व्यक्ती, एक पती असणारी बहीण देवाच्या राज्यासाठी उपयोगी आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. ज्या वेळेस आम्हाला देवाची योजना कळते, आम्ही हे पारिवारिक आमचं वातावरण जपणं गरजेचं आहे. आम्हाला मंडळीच्या गोष्टी सगळ्या कळाल्या. प्रभू एक आहे, आत्मा एक आहे. क्या बात आहे पास्टर, परफेक्ट परफेक्ट, एकदम वा वा वा, बरोबर सांगताय तुम्ही. आत्मा एक, येस येस येस, एकच आत्मा दिलेला आहे. पण तसंच हे पण तेवढंच महत्वाचं आहे की हा देवाचा प्रत्येक दास एकाच पत्नीचा पती असावा. आमेन. हालेलुया. नको असलेले चॅट आज डिलीट करून टाका. बिनकामाचे नंबर आज ब्लॉक करून टाका. आणि ते तरुण लेकरं कॉलेजच्या बाहेर उभे असतात ना, टेबल फॅन सारखं मुलींकडे बघणारे, तसं तर कधीच बनवू नका. लग्न करा आणि सिलिंग फॅन व्हा, एकाच जागेवरती स्थिर. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. देव एक आहे. आमेन. बाप्तिस्मा, पत्नी, ह्याला खरं नातं म्हणतात. व्याभिचाराची डेफिनेशन नाही कळत. जुन्या करारामध्ये सांगितलंय, 7वी आज्ञा, व्याभिचार करू नको. येशूने त्या आज्ञेत आपल्याला अजून सखोलवर सांगितलंय, बघू सुद्धा नको वाईट नजरेने. किती लोक आमेन म्हणणार आहे. हालेलुया. दुसऱ्याची अभिलाषा नाही धरायची, आमची नजर शुद्ध पाहिजे.
आमचं जीवन पवित्र पाहिजे, ते परमेश्वराला आवडतं. कोण नाही बघत असं समजू नका, देव बघत आहे. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. हालेलुया. बोले येशू मसीह की. देवाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी आम्ही वर्ज्य केल्या पाहिजेत. आमची नजर शुद्ध असली पाहिजे. योसेफासारखं आमचं जीवन पवित्र असलं पाहिजे. पोटिफाराची पत्नी कोण बनेगा करोडपतीची ऑफर घेऊन तयार आहे, परंतु आपला योसेफ तिथून पळ काढतो प्रियांनो. हालेलुया. आजच्या दिवशी तर शमशनाबद्दल बोलायलाच नको, कारण जिथं जाईल तिथं प्रेमात पडायचा. येशूचं प्रेम वेगळं आहे, तुम्हाला पाडत नाही, ते उभं करणारं प्रेम आहे. एक गाणं आहे, ते मला अजिबात आवडत नाही, ख्रिश्चन गाणं. प्यार तो अंधा है वो देख नहीं सकता, प्यार तो गूंगा है बोल नहीं सकता, प्यार तो बहरा है सुन नहीं सकता. मी म्हणलं पुढं पण कडवेली, प्यार तो लुळा है, लंगडा है, पांगडा है, बेड रीडर है, बट काय म्हणायचंय ते. अरे देव प्रीती आहे, देव आंधळा आहे का? हे डोळस प्रेम आहे, हे बोलणारं प्रेम आहे, हे ऐकणारं प्रेम आहे. हे वचन आहे बायबलचं. आता तुमचं आवडतं गाणं असेल तर मी काही नाही करू शकत, पण हे सत्य आहे. हालेलुया. फसले जाऊ नका. दृष्टीतून होणाऱ्या पापापासून सावध राहा. मी त्याला बघितलं आणि मी तिला बघितलं, ह्याच्यातून बाहेर या. आमीन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पोरं तरुण म्हणतात तिचे डोळे खूप बोलकेत. तिचे डोळे, मी काय म्हणतो तिच्या तोंडावर चिकटपट्टी लाव आणि माईक डोळ्यालाच लाव, बोलू दे डोळ्यांनी. लोकांना असं वाटतं की सैतान एक असा अक्राळ विक्राळ नाही का, शिंग मोठे मोठे दात असा घेऊन, हा मी सैतान आलो, असा येत नाही तो. सैतान नेहमी सौंदर्य धारण करून येतो. तुम्ही गार्डन मध्ये मस्त एदेन बागेत फिरताय, ते फळ तुम्हाला मनोहर वाटायला लावतो एकदम, त्याच्याकडे बरोबर आकर्षून घ्यायचा प्रयत्न करेल. युद्धावर जायच्या टायमिंगला तो बरोबर तुम्हाला टेरेसवर फिरायला घेऊन जाईल. राजाचं काम आहे युद्धात लढणं. त्याला देवाने काम दिलं होतं लढण्याचं, ते काम सोडलं आणि घरी आराम करतोय आणि इकडं तिकडं टेरेसवर फिरतोय. भटकते आत्मे बनू नका. हॅलो, माईक चेक. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. काही लोक फक्त भटकत असतात. मीटिंगला चाललोय, गोव्याला मीटिंगला चाललोय, तिकडून पोहोचला नाही तर मीटिंगला चाललोय कलकत्त्याला. अरे माठ्या, आयुष्यभर मीटिंग करशील तर सेवेची फिटिंग कधी होईल तुझ्या? मी इकडं गेलो मीटिंगला, मी तिकडं गेलो मीटिंगला. सांगलीची जबाबदारी घे आणि इथं उभा राहा. ज्या गावामध्ये सुवार्ता नाही तिथं सुवार्ता जाऊन सांग. येशूचं नाव उंच कर. तुला भटकायसाठी नाही बोलवलंय, तुला सेवा करायसाठी बोलवलंय. सेवेची संधी दिली. सुवार्ता एकच आहे प्रियांनो, आणि जी सुवार्ता आम्हाला सांगण्यात आली आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी सुवार्ता सांगितली तर तो शापित असो, असं बायबलमध्ये लिहिलंय. बायबल पण एकच आपल्याला दिलंय. काना किंवा मात्रा आपण बदलू शकत नाही. हे का सांगतोय मी? दाविदाने एकच वेतन दिलं, द्राक्षमळ्याच्या कामकराने एकच वेतन दिलं. आज त्या ठिकाणी आपला परमेश्वर आहे की जो आम्हाला एक वेतन सगळ्यांना देणार आहे. आम्हाला एकच आत्मा दिलेला आहे, आम्हाला एक पवित्र शास्त्र दिलेलं आहे, आम्हाला त्याच्या एकाच कृपेने सगळ्यांना आच्छादलेलं आहे. कोणी म्हणू शकत नाही मी मोठा आहे आणि तो लहान आहे. देवाच्या राज्यात सगळे एकसारखे आहेत. किती लोक आमेन म्हणतील? आम्ही एकाच देवाचे लेकर आहोत. देवाने आम्हाला एकसारखं एका आत्म्यात आणि एका सामर्थ्यात भरलेलं आहे. पहिले पेत्र 3:8 प्रमाणे सांगितलेलं आहे की शेवटी तुम्ही एक चित्त
समसुख दुःखी बंधू प्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा, एक चित्त व्हा. एकाचं चित्त इकडं लागलंय, दुसऱ्याचं चित्त तिकडं लागलंय. मंडळीत असं असतं कामा नये. पाळक साहेब सांगतायत कमिटीला की ह्या वर्षी आपण आपल्या चर्चच्या तर्फे असं काही काम करू की अजून काही लोकांपर्यंत येशूचं नाव पोहोचेल, सुवार्थ प्रसार करू. कमिटी म्हणते नाताळाला जेवणच ठेवू. त्याच्यात अजून 2-4 महाभाग असतात, त्यांच्यात अजून भलतेच प्लॅनिंग असतात. किती आत्मेत मंडळीमध्ये. आवाज लई खोल गेलाय. एक आत्मा आहे आणि सगळ्यांचा उद्देश एक चित्ताने प्रभूचं काम करण्याचा असला पाहिजे. जेही तुम्ही निर्णय घ्याल, जेही तुम्ही ठरवाल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्यात ऐक्य असलं पाहिजे. मंडळीसाठी तुम्हाला भोजनाचा कार्यक्रम करायचा आहे, सगळ्यात एक मन होईल. तुम्हाला सुवार्थ प्रसाराचं काम करायचं, एक मन होईल. परमेश्वर तसं घडून आणेल, कारण देवाने एक आत्मा दिलेला आहे. बऱ्याचशा मंडळांमध्ये पदावरून वादविवाद होत आहेत. कुणीतरी मनातून म्हणतंय तो विषय नका घेऊ पाळस, घेणार. तुम्ही मला बोलवलंय ना बोलायला, मग घेणार. मी काय सोडत नाही. आज गेट बीट लावून घ्या, सगळे लॉक करून टाका यांना. विमान उडवता येत नाही, मलाच पायलट करा, मीच सेक्रेटरी होणार, मीच खजिनदार होणार, मीच हे करणार. नाही, कुणाला पाचारण हे आम्हाला कळालं पाहिजे. लकी ड्रॉची सिस्टीम बंद करा. ऐका, कान उघडे ठेवून मी काय बोलतोय. चिठ्ठ्या चपाट्या टाकण्याचे कार्यक्रम जुन्या करारात संपले. तुम्ही म्हणाल मत्त्याची चिठ्ठी निघाली. अरे पण मत्त्याची सेवा कुठं आहे? 12वा प्रेषित ज्याची निवड देवाने केली तो संत पौल आहे. देवाच्या योजनेप्रमाणे ती योजना आम्हाला कळाली पाहिजे. चिठ्ठ्यांनी नाही होत, मतांनी नाही होत, ठरवल्याने नाही होत. देवाने कोणत्या कामासाठी कोणाला निवडलंय हे आम्हाला कळालं पाहिजे. ज्या लेकरांना सुमधुर कंठ दिलाय त्यांना आराधनेची संधी द्या, नाही तर कावळ्यासारखे ओरडणार तर खूपच आहे. हालेलुया. थोडा विषय थोडा कठीण झाला का? असू द्या, असला पाहिजे. प्रेज लॉर्ड. गोड गोड गुलाबजाम वाटायला नाही आलोय मी. हालेलुया. सत्य प्रभूचं वचन आपल्याकडे येत आहे. कधीच दुसऱ्याला आपल्यापेक्षा देवाच्या राज्यात कमी समजू नका. माझी सेवा अशी आहे आणि त्याची काय आता सुरुवात आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लहान लेकर आहेत ना, असे तरुण माझ्या पुढे येतात ना, मी कधीच आरे कारे घालून बोलत नाही. काय रे, पास्टर जरी असले 25 वर्षाचे 20 वर्षाचे, त्यांना मी आरे कारे घालून बोलत नाही. कारण मला माहिती आहे येत्या दिवसात हे माझ्यापेक्षा खूप पुढे असणार आहेत. मी आजपासून त्यांचा रिस्पेक्ट करतो. देवाने त्यांना निवडलंय. आज दाविदासारखे लहान दिसत आहेत, येत्या दिवसात जगाची उलथापालथ करतील. त्यावेळेस तुला त्यांना सॅल्यूट करावा लागेल. तुम्ही ऐकताय चर्च, कोणालाच कमजोर आणि कमी समजू नका. एका देवाची लेकर आहेत आपण. आमचं पारितोषिक एक आहे. हालेलुया. देवाने एक पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे, एक सारखं, एक आत्मा दिलेला आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. बोलो येशू मसीह की. येशूने आम्हाला त्याचं रक्त दिलेलं आहे. हालेलुया. एकच रक्त येशूचं. हालेलुया. बाकी आता कसलं नाही. शेवटचं एकच बलिदान आमच्यासाठी देण्यात आलंय आणि त्या बलिदानापुढं बाकी आता कसल्याही प्रकारचं कुठलंच काहीच अर्पण द्यायची गरज नाही, कुठलाच बली देण्याचं गरज नाही, कोणाचं रक्त सांडण्याचं गरज नाही. येशूचं रक्त पुरेसं आहे. हालेलुया. आता आम्ही भेटतो, लोंढे पाळसाहेब, आवळे पाळसाहेब, आम्ही भेटतो. आता हे सगळे सेवकगण आम्ही सगळे भेटतो. भेटल्यानंतर मी तुम्हाला काय सांगू शब्दामध्ये, की जे रक्ताचे नाते आहेत ना, माझे नातेवाईक, त्याच्यापेक्षा मला हे प्रेम जास्त वाटतं. कारण की ते रक्ताचं नातं आहे जगिक. हे येशूच्या रक्ताचं नातं आहे. हे जास्त सामर्थ्यवान आहे. तुम्ही देवाच्या लोकांना भेटल्यावर, मंडळीत भेटल्यावर तुमच्या मनाला जे समाधान मिळतं ना, नातेवाईकात नाही मिळत प्रियांनो. मी चॅलेंज देतो तुम्हाला. हालेलुया. तुमच्या नातेवाईकापासून वेगळं व्हा म्हणत नाहीये, पण खरं प्रेम येशूच्या रक्तात आहे. हे रक्त खूप सामर्थ्यवान आहे.
हे एक रक्त पुरेसं आहे सगळे वंश विकत घेण्यासाठी. राष्ट्रांवरती विजय या रक्ताने प्राप्त केलाय, पापावरती या रक्ताने विजय प्राप्त केलाय. एक बलिदान येशूचं आमच्यासाठी मोठा विजय देणारं ठरलेलं आहे. हालेलुया. जसं ओ निगेटिव्ह ब्लड असतं, युनिव्हर्सल डोनर त्याला म्हणतात. ओ निगेटिव्ह ब्लड आहे ना, जगातल्या कुठल्याही माणसाला भरा, काहीच त्रास होणार नाही. असं हे येशूचं रक्त सगळ्यांना चालणारं रक्त आहे. हालेलुया. कोणालाच ॲलर्जी होणार नाही. हे येशूचं रक्त सगळ्यांसाठी आहे. एकच बलिदान, एकच पुनरुत्थान, एकच स्वर्ग. किती लोक आमेन म्हणतील? आता समजा मंडळीत 2 बहिणी असतील, बाजूला कधीच बसणार नाहीत, एक ह्या कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला. पण लक्षात ठेवा बहिणींनो, तुम्ही एक दिवशी एकाच स्वर्गात जाल आणि देव तुम्हाला फेस टू फेस उभं करेल. आवाज खोल गेलेत तुमचे, मी नाही काय करू शकत, हे सत्य आहे. त्या दिवशी जर तुम्ही म्हणाल हे प्रभू हिला बाहेर काढ, प्रभू म्हणाल दोघे आउट. इथंच माफ करून टाका, इथंच सोडून द्या. काही लोकांना सवय असते, फिरून बरोबर त्यांना तिथंच त्यांचं डोकं येतं. सोडून द्या, माफ करा, सगळ्यांनी एकत्र घेऊन चाला. हालेलुया. ख्रिस्ताच्या रक्ताने जोडलेले आम्ही लोक आहोत. हालेलुया. एक मंडळी दिलेली आहे, मंडळातले भेद संपले पाहिजेत आणि परमेश्वराचं ते ऐक्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. 1 कोरिंथ 12 अध्याय 12 ते 31 वचनामध्ये शरीरामधलं ऐक्य सांगितलेलं आहे. शरीरात फूट नाहीये प्रियांनो, शरीर ऐक्याने चालतं. पायाला ठेच लागली, शरीर म्हणत नाही जाऊ दे, पायाला काही होऊ दे, आपल्याला काय करायचंय, पाय येतो तो त्याचं बघून घेईल. नाही, ठेच लागताच तोंडातून शब्द निघतात, आई ग बापरे दुखतंय, काहीतरी तुमच्या मुखातून शब्द निघतील, डोळ्यातून पाणी निघेल. जर तुमच्या पायातून रक्त येतंय, तुमचा हात दाबून तिथून तुम्ही घेऊन जाल आणि ते रक्त थांबवायचा प्रयत्न कराल. याचा अर्थ की एक तुमची झालेली इजा, अख्ख्या शरीराचं लक्ष त्या इजेकडं लक्ष केंद्रित केलं जातं. मग ज्यावेळेस मंडळीत एखादा व्यक्ती दुःखी असतो, संपूर्ण मंडळीने त्यांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे. हालेलुया. त्या त्रासात आम्ही उभं राहिलं पाहिजे, कारण की हे ख्रिस्ताचं छिन्न विछिन्न झालेलं शरीर नाही, हे ख्रिस्ताचं जोडलेलं शरीर आहे. एक शरीर आहे, एक आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे. आमच्यामध्ये ते ऐक्य असावं, तटफुटी नसाव्यात. प्रभूचं गौरव आमच्या जीवनात झालं पाहिजे. आमेन. तुम्ही आनंदी आहेत का? ऐक्य राहत नाही काही मंडळांमध्ये. 5 गोष्टी पटकन सांगतो, एकदम शॉर्ट. सांगू की नको सांगू? काही लोकांनी चेहरे उतरवले, तुम्ही नाराज आहेत? म्हणा मी आनंदी आहे. प्रभूची स्तुती असो. ऐक्य न टिकण्याची 5 कारण. पहिलं कारण निंदा. पहिलं कारण निंदा. मी खूप चांगला आहे, तो तसा नाही. हेच काम सगळ्यात डेंजर आहे. आणि काही लोक कंटिन्यू निंदा करत असतात. कान उघडे ठेवून आहे का? तुम्हाला एक पॉवरफुल गोष्ट सांगतो. जे लोक सगळ्यांची निंदा करतात ना, ऍक्च्युली तेच बंडलबाज असतात. हा असाच आहे, तो तसाच आहे, ती तर तसलीच आहे, तो पण तसलाच आहे, ते तसले नाही, तू तसला आहेस. आम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. काही बहिणी एखाद्याच्या घरी जाऊन स्टार्ट करतात कॅसेट, ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, आणि तुम्ही जर नंदीबाईला सारखी मान हलवली, त्या पापात तुम्ही पण सहभागी. निंदा नकोय. पहिलं कारण तटफुटीचं, निंदा. दुसरं जे कारण आहे ते गैरसमज. गैरसमज कोणाचे पण होऊ शकतात, कसे पण होऊ शकतात. गैरसमज व्हायला काय लागतं? गैरसमज होतात. जालन्यात प्रार्थनेला गेलो, अशी मीटिंग खूप आशीर्वादित झाली. आणि 50 वर्षाची एक बहीण होती, समोर आली, बच्चों के लिए प्रार्थना करो. आता मी पण एवढा जीव तोडून प्रार्थना केली ना, देवा यांच्या लेकरांना नोकऱ्या दे, गाड्या दे, घोड्या दे, बंगले दे, आशीर्वादित कर, असं कर तसं कर. प्रार्थना संपली, ती माझ्याकडे रागाने बघती. अरे बच्चा होने के लिए प्रार्थना करो बोला था. गैरसमज होऊ शकतो कुणाचा पण. असं नाही की देवाच्या सेवकाचा होत नाही, कुणाचाही होऊ शकतो.
पण आम्ही नेहमी अलर्ट राहायला पाहिजे. ओके सिस्टर, सॉरी, वापिस प्रार्थना करता हूँ. पालक लोक मागं नाही. मी तिला म्हणलं की होने वाले बच्चे के फ्यूचर के लिए ऑलरेडी प्रेयर कर दिया है, आम्ही बच्चा होने के लिए प्रार्थना करतो. आम्ही काय ऐकतोय का कोणाला? नाही ऐकत. पालक लोकांची तयारी असते सगळ्या गोष्टीची. प्रभूची स्तुती असो. एक तर निंदा, दुसरं गैरसमज, तिसरी गोष्ट मतभेद. मतभेद असतात, असले पाहिजेत. पण ते मतभेद कसे सॉल्व्ह करता येतील? चर्चेने सॉल्व्ह होतात. कुठले पण मतभेद असो. किती लोक आमेन म्हणतील? नवरा म्हणतो आज मला नॉनव्हेज खायचंय, बायको म्हणते वांग्याचीच भाजी करणार आहे, आणि लगेच वर्ल्ड वॉर 3 घरात चालू. माझं तुम्ही ऐकतच नाही. तो म्हणतो तू माझ्या मनासारखंच करत नाही. मी काय म्हणतो, एक वेळेस वांग्याची भाजी कर, एक वेळेस नॉनव्हेज कर, दोघंही आनंदी राहा, टेन्शन घेऊ नका, सॉल्व्ह होईल. चर्चेने गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि त्याच्यात जर तुम्ही अजून बोलत बसाल, त्याच गोष्टींना घोकत बसणार, तर तुमच्या जीवनामध्ये अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. ऐक्य टिकलं पाहिजे. जे एक कृपादान आपल्याला दिलेलं आहे, जे एक पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, त्या सामर्थ्यात आम्ही टिकून राहिलं पाहिजे. पती पत्नीमध्ये ते प्रेम असणं गरजेचं आहे. दरवाजाच्या बिजागरीचा आवाज यायला लागतो, कर कर कर. आपण अख्खा दरवाजा बदलतो का? काय करतो? 2 थेंब 2 बूंद जिंदगी के. तेल टाकलं, आवाज बंद. हे तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. कसली किटकिट वादविवाद असू द्या, पती पत्नीला पवित्र आत्मा मिळाला, संपला विषय. किती लोक आमेन म्हणतील? प्रभूची स्तुती असो. मतभेदाचं चर्चेने निरसन होतं. एक तर निंदा नाही करायची, गैरसमज नाही होऊ द्यायचे, मतभेद नाही होऊ द्यायचे. झाले तरी ते चर्चेने सॉल्व्ह करायचे. चौथा मुद्दा, काही लोक क्षमाच करत नाही. जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आम्ही कसे सोडले आहेत? तुला दाखवतो, फक्त बाहेर ये. तो मेला तरी त्याच्या मैतीला जाणार नाही. असं झालं तरी तसं माफ करायला तयार नाहीत लोक. त्याने मला असं केलं, मी त्याला तसं करेल. माफ करून मोकळे व्हा. किती लोक आमेन म्हणतील? एक पाण्याचा ग्लास हातात घेतला ना मी असा, तो काही जड नसतो, हलकाच आहे, उचलू शकतो. उचलू शकतो का नाही? हो की नाही? पाण्याचा ग्लास उचल. पण हा ग्लास जो हातामध्ये मी घेतलेला आहे, तो 2 तास असाच हातात ठेवला तर हात दुखायला लागेल. आणि मग तो दुखणारा हात घेऊन मी लोंढे पास्टरांपुढे उभा राहील, पास्टर साहेब प्लीज प्रार्थना करा, हात दुखतोय. अरे मोठ्या, ग्लास खाली ठेव. तुला प्रार्थनेची नाही, डोक्यावर पडलायस का तू? ब्लड प्रेशरचे आजार वाढवून घेतलेत. नको नको ते आजार लागलेत. हे मनात ठेवून कचरा काढून टाका एकदाचा. करा माफ आणि व्हा मोकळे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कशाला राग ठेवायचा आहे? ज्या भावाशी भांडण झालं ना, इथून बाहेर गेल्या गेल्या त्याला फोन करा, बहिणीला फोन करा, आईला फोन करा, बापाला फोन करा. ज्यांचा तुम्हाला राग आलाय, नेहमी त्यांच्या आठवण येऊन तुमचा राग भडकतो, फोन करा, माफी मागून टाका, विषय क्लोज करा. आमेन, हालेलुया. ऐक्य टिकलं पाहिजे. निंदा नकोय, गैरसमज नकोय, मतभेद नकोय, क्षमा न करण्याचं पाप नकोय. आणि 5वी महत्वाची गोष्ट आज सांगू की नंतर पुढच्या वेळेस आल्यावर? सगळ्यात डेंजर गोष्ट, घमंड, गर्व. गर्व करणारे जे लोक आहेत प्रियांनो, ते ऐक्य टिकू देत नाहीत. कुठल्याच बाबतीत गर्व करू नका. हे शरीर मातीतून आलेलं आहे प्रियांनो, आणि मातीवर काय गर्व करायचं आहे? तुम्हाला जर अभिमान बाळगायचा तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा बाळगा. तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या हुद्द्याचा, तुमच्या पैशाचा, तुमच्या प्रेस्टिजचा, तुमचं समाजात नाव आहे, तुम्ही किती प्रचलित आहे, त्या गोष्टी आज सगळ्या सोडून द्या. तुम्हाला येशूची ओळख आहे याचा अभिमान बाळगा. तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय याचा आनंद बाळगा. त्या गोष्टी तुमच्यातलं ऐक्य टिकून धरतील. हालेलुया. दाविदाने एकसारखं पेमेंट दिलं, द्राक्ष मळ्याच्या मालकाने एकसारखं पेमेंट दिलं. येशू ख्रिस्त पण सगळ्यांना एकसारखा वाटा देणार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. आता काही लोक थोडेसे कन्फ्यूज झाले. शेवटची काही वाक्य कान उघडे ठेवून ऐका. पास्टर, आलिशाला तर दुप्पट वाटा मिळाला,
इयोबाकडे जे होतं त्याच्या दुप्पट त्याला मिळालं. हन्नाला तिचा नवरा पण दुप्पट वाटा द्यायचा. मग आम्हाला पण दुप्पट वाटा मिळेल का? अजिबात नाही. संत पाऊलाने, पेत्राने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच प्रॉमिस केलं नाही मी तुला दुप्पट देईल. का? आज माझ्याकडं 100 रुपये देण्यासाठी एखाद्याला, ती माझी ऐपत आहे ते मी त्याला देऊ शकतो. जे माझ्याकडं आहे ते मी त्याला देऊ शकतो. आता माझ्याकडं 100 रुपये आहेत आणि समोरचा म्हणतोय दुप्पट दे. जे माझ्याकडं नाहीत, 200 माझ्याकडे नाहीत, माझ्याकडे किती आहेत? देणार कसं? मग आता या नव्या करारामध्ये परमेश्वर आम्हाला काय देणार आहे? दुप्पट चौपट नाही, जेवढं काही परमेश्वराचं आहे ते सगळं आम्हाला देऊन टाकलंय. हालेलुया, बोलो येशू मसीह की. पेंटिकॉस्टच्या दिवशी जर 50% आत्मा आला असता तर तुम्ही प्रेयर केली असती, प्रभू मला दुप्पट पाहिजे आत्मा. 100% आत्मा आम्हाला मिळालेला आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. परमेश्वराने आम्हाला स्वर्गातील सर्व आशीर्वाद दिलेत. आता कोणतेच आशीर्वाद राहिलेले नाहीत. म्हणा मी आशीर्वादित आहे. प्रभूने मला उत्तम वाटा दिला आहे. आमेन. या आपण उभे राहू, आपण प्रार्थना करणार आहोत. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. प्रार्थना करणार आहेत आपण. आणि जे लोक आतापर्यंत असं समजत होते की मी शिकलेलं नाही, मला पवित्र आत्मा मिळणार नाही, मी त्या योग्यतेचं नाही, मला मिळणार नाही, मी असं आहे तसं, ते सगळं मनातून काढून टाका. प्रभूने सगळ्यांवर एकसारखं प्रेम केलेलं आहे. हालेलुया. सगळ्यांना तो आध्यात्मिक वाटा मिळणार आहे. आज रात्री प्रभू तुमची भेट घेणार आहे. तुम्ही तयार आहेत का? हालेलुया. प्रभूचा आत्मा असा तुमच्या जीवनावर आज उतरून येईल की तुमच्या जीवनाला एक आज मोठं वळण प्राप्त होणार आहे. तयार आहेत तुम्ही? तुमचा वाटा तुम्हाला मिळणार आहे प्रियांनो. तुमचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. हे आपले दोन्ही हात उंच करूया स्वर्गाकडे, प्रार्थना करूया आपण. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. हालेलुया. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. आपला आवाज उंच करूया प्रियांनो, प्रभूला हाक मारूया. थँक्यू जीसस. प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्या प्रभूला हाक मारूया प्रियांनो. प्रभूचा हात अनेकांना स्पर्श करत आहे आज रात्री. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद 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 ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. रेबे सेकेटो माले रे हास्तो शांदे रेबे सिखाला रामांथोरोनो. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. प्रभू सांगत आहे स्वतःला कमजोर समजू नको. मी तुझ्या बाजूने लढणारा तुझा परमेश्वर आहे. मी तुला सोडणार नाही, मी तुझा त्याग करणार नाही. आज प्रभूने तुमचा हात धरलेला आहे. आज प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती उतरून येताना मी पाहतोय. प्रभूचा अग्निअभिषेक तुमच्या जीवनावर उतरताना मी पाहतोय. प्रभूचा महान सामर्थ्याचा हात तुमच्या जीवनावर येताना मी पाहतोय. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ रेबे बे सेकेटो मारेके आला हास्तो रोनो शाखाते हिया. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. प्रभूच्या आत्म्याने भरले जा, प्रभूच्या आत्म्याने भरले जा. मंडळीवरती देवाने 2000 वर्षापूर्वीच त्याचा आत्मा दिलेला आहे. आज ज्यांना आत्मा मिळालेला नाही, आज प्रार्थना करा. प्रभूच्या आत्म्याची आग तुमच्या जीवनावरती उतरत आहे. प्रभूचा आत्मा तुम्हाला कायमचं बदलून टाकत आहे. तुमच्या जुन्या सवयी, वाईट गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकत आहे. प्रभू त्याच्या सामर्थ्याने भरत आहे. येशूच्या रक्ताने धुतले जात आहात, येशूच्या सामर्थ्याने भरले जात आहात. पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त होत आहे. स्वीकार करा देवाच्या
सामर्थ्याचा येशूच्या नावात ग्लोरी 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 हालेलुया. ओ राबा बाबा बाबा बा शाखाटे मारेखो. थँक यू जीसस. हालेलुया. ओ हालेलुया हालेलुया हालेलुया. ओ रिबा बाबा 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 शांदे रेबे सेखेटे ही आंतोलोरोनो. जीसस. हालेलुया. एका व्यक्तीचं अर्ध डोकं खूप दुखत आहे आता सध्या, पण तुम्हाला त्रास आहे. जागा सोडून पुढे या पटकन. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुमचा एक डोक्याचा भाग खूप वेदनेमध्ये आहे आताही तुम्हाला त्रास होत आहे. जागा सोडून पुढे या. 2 बहिणी आहेत या गर्दीमध्ये, संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहेत. बहिणींनो पटकन पुढे या. प्रभूचा आत्मा तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. देवाचा हात अनेकांना स्पर्श करत आहे. प्रभूचा हात अनेकांना स्पर्श करत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. ओ धन्यवाद 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 येशू. हाक मारा त्या प्रभूला. हाक मारा त्या प्रभूला. हाक मारा त्या प्रभूला. हालेलुया. कोणीतरी इथं असा आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला काहीतरी, तुला आम्ही धन्यवाद देतो. हावळे परिवाराचं सांत्वन कर देवा. तुझी कृपा दृष्टी या परिवारावर कर आणि तुझं कार्य नेटाने पुढे नेण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. लोंढे परिवार आशीर्वादित कर. पाळक साहेबांना, पूर्ण परिवाराला, संपूर्ण मंडळीला तुझ्या हाती घे. नवगिरी पाळक साहेब आणि त्याच प्रकारे आलेले सगळे सेवक सेविका सगळ्यांना तुझ्या हाती घे. आज आमच्या प्रार्थना तूच पुढे सादर झाल्यात आणि आज सगळ्यांना प्रभू तुझ्या एका सामर्थ्यात तू भरलंस. तुझे उपकार मानतो. इथून पुढचा सगळा वेळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक ईश्वराच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन आमेन.